नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बारामती लोकसभेला पराभव झाल्यानंतर देखील सुनेत्रा पवार या खासदार होणार आहेत। राष्ट्रवादीच्या गोटातून ही आत्ताची सर्वात मोठी बातमी जी आहे ती समोर येते। कशा खासदार होत आहेत सुनेत्रा पवार, तर राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला सस्पेन्स जो आहे तो आता अखेर संपलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत असं ठरलेलं आहे। त्या आज म्हणजे गुरुवारी उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। गेल्या 2 दिवसापासून राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार याच्यावर चर्चा सुरू होती आणि त्यानंतर अखेर हा सस्पेन्स संपलेला आहे आणि सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे आणि नाराज छगन भुजबळ हे विधानसभेच्या दृष्टीने पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार का अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत। कारण लोकसभेला देखील छगन भुजबळ यांना खासदार व्हायचं होतं, त्यांना तिकीट दिलं जाणार होतं। अंतिम क्षणापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा झाली, मात्र त्यांना तिकीट दिलं गेलं नाही आणि ते खासदार होऊ शकले नाही। नंतर आता राज्यसभेवर देखील भुजबळ यांना अपेक्षा होती की प्रफुल्ल पटेल यांची जागा रिक्त झाल्यानंतर आपल्याला राज्यसभेवर पाठवलं जाईल, मात्र तसं न होता अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यापैकी कुणाला तरी अजित पवार खासदार करतील अशी चर्चा होती आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची वर्णी जी आहे ती लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक जी आहे ती होत आहे आणि या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यासाठी गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नावं चर्चेमध्ये होती। सुनेत्रा पवार या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार ज्या होत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना संसदेत मागील दाराने पाठवण्याचा निर्णय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यामुळे नाराज असल्याची देखील माहिती मिळत आहे। अनेकांची नावं चर्चेमध्ये होती, त्यामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी यांचीही नावं सुरुवातीला चर्चेमध्ये होती, मात्र यांचा सगळ्यांचा पत्ता कट करत अजितदादा पवार यांनी सुनेत्रा पवार यांना खासदार करण्याचा निर्णय घेतलाय आणि अजित पवार यांच्या या निर्णयावर रोहित पवार यांनी टीका केली आहे। एक ट्विट त्यांनी केलंय की आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर तुम्ही बसवलं गेलं तरी सुद्धा त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभेची खासदारकी घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तर ती टिकेल या उद्देशानं अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना ती खासदारकी दिली, राज्यसभेची जागा दिली आणि त्यामुळं ऍडव्हान्स मध्येच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना शुभेच्छा, कारण दोघांची नावं चर्चेमध्ये होती असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणालेले आहेत। त्यामुळे आता नाराज झालेले छगन भुजबळ हे पुन्हा एकदा विधानसभेच्या दृष्टीनं शरद पवार गटात परत येतील का, कारण त्यांना लोकसभेवरती तिकीट दिलं गेलं नाही, ते खासदार होऊ शकले नाही, राज्यसभेवरतीही त्यांना पाठवण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे खासदारकीच्या 2 संधी त्यांच्याकडून हुकलेल्या आहेत आणि आता विधानसभेला ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद बघता आणि शरद पवार यांच्याकडून सहानुभूतीची जी लाट आहे ती बघता आणि अजित पवारांची लोकसभेला झालेली पिछेहाट बघता छगन भुजबळ हे विधानसभेच्या दृष्टीनं शरद पवार गटात येतील का अशी चर्चा रंगली। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।